आजकाल बोलतात भैया गया तो साला सोबत दूध कोई नाही देगा. चालत जाईल झकत. सकाळी मराठी माणूस उठल चालत जाईल दूध आणल. का त्याचे पाय नाहीत, पाव भेटणार नाही, भाकरी खाईल. तुम्ही कधी अमिताभ बच्चनला बाईक चालवताना बघितली? तो रोल्स रॉयल्स मध्ये देतो, सांगतो ज्युपिटर घेऊन ते कोणते तीन हिरो आहेत, अजय देवगण ते कोण आहेत ते सांगतात सुबा केसरी भोसडीच्या कधी तुम्ही तरी खाल्ले हो का? हा, अक्षय कुमार सकाळी 3ला उठतो आणि कामाला लागतो आणि तो सांगतो ते तंबाखू बिंबाखू खा. म्हणजे हे असं आपल्या महाराष्ट्र सरकारचं पण चाललंय की एकीकडे संयम आहे आणि एकीकडे उद्रेक आहे. बरोबर. म्हणजे सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकदम संयमाने बोलतात, पण तिथंच आमचे राजसाहेब जेव्हा येतात तो अंगार येतो आणि तो अंगार आला की प्रत्येक मराठी माणूस तडफडून जागा होतो. मग त्या दोघांचा जो एक मिलाप आहे त्याच्याने जी काम करण्याची ताकद भेटते ते शब्द तर मांडूच शकत नाही. शिक्षण बनलेलं आहे की त्यानुसार आज पुण्यात IT पार्क आहेत, मग इकडची पोरं तिकडे जातात, पण माझा मराठी माणूस महाराष्ट्रातच येतोय ना का UP बिहारला जाऊन करतोय. मग तुम्ही येताय आणि आमच्यावर माज दाखवाल तर माज उतरवला तोच त्याच्यात काय होतं, माझ्या मराठी माणसाचा रोजगार कमी होतो. आज तुमच्याकडं आमदार आहेत, खासदार आहेत, मुख्यमंत्री पण आहेत, तुमच्याकडे पण सगळे आहे ना. तुमच्याकडे ग्रामपंचायत आहे, नगरपालिका आहे, सगळ्या गोष्टी आहेत. अरे मग तुम्ही त्यांना प्रेशराईज करा ना, त्याच वस्तू तुमच्या इकडे विका ना. आज आमचा मराठी माणूस तुमच्या इथं आलाय का? माझा मराठी माणूस माझ्याच गावात आहे ना, माझ्याच मुंबईमध्ये आहे. मग त्याचं तुम्ही ताटातलं का खाई पण सांगतो. जर आता मी इथं किराणामालाचं दुकान टाकलं तर तो बाजूला चहाचं टपरीचं दुकान नाही टाकणार किंवा इकडे दुधाची डेअरी नाही टाकणार, तो पण बाजूला किराणा मालाचं टाकणार. बरोबर. तिथंच जर त्यांनी बाजूला इकडे चहाची टपरी टाक, इकडे दुधाची डेअरी टाक, दोघांकडून ह्याच्याकडून दूध घे, ह्याच्याकडून साखर घे, तुझा चहा चालव. बरोबर. ह्याच्यासोबत ह्याचा पण बिझनेस चालव. महाराष्ट्र म्हटला कारण की ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं त्याच्यातले आपण एक मावळे. नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. खरं तर पहिल्यांदाच आपल्याला महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट जर एखादी रुद्रावतार घेत असेल किंवा एखाद्या अन्यायाला न्यायाचा त्या ठिकाणी आरसा द्यायचं काम करत असेल तर ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक कार्यकर्ते आपल्याला पाहिलेत. त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच त्या ठिकाणी सतीशदादा पाटील आपल्यासोबत आहेत. खरं तर त्यांची ओळख सांगायची गरज नाही, कारण इन्स्टावरती खूप फेमस असणारे आमचे सतीशदादा आहेत. खरं तर आज त्यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक सेना उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे. ते त्या ठिकाणी त्यांचा एक वैयक्तिक ग्रुप, एकता ग्रुप म्हणून त्याचे ते संस्थापकाध्यक्ष आहेत. खरं तर दादा आमच्या प्रभात न्यूज मध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आणि आज पहिल्यांदाच मुलाखत घ्यायचा योग त्या ठिकाणी तुमचा आलाय आणि आम्हाला सुद्धा खरं तर अभिमान आहे का मराठी माणसाची मुलाखत घेतोय. आणि मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं किंवा मराठी माणसाला एक सेफ झोन मध्ये ठेवण्याचं काम त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा तुमचे मित्रपरिवार असेल हे काम करताय. खरं तर कसं बघताय त्या ठिकाणी मुंबई आणि मराठी माणूस? मुंबई आणि मराठी माणूस हा शब्द म्हणजे पहिल्यांदा एक चुकीचा वाटला जातो, कारण की महाराष्ट्र म्हटला कारण की ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं आहे. त्याच्यातले आपण एक मावळे आहेत ज्यांनी पूर्ण, आता तुम्ही इथे जग बघताय, जगाचा नकाशा आहे, त्यात फक्त राष्ट्र एकच आहे, ते म्हणजे महाराष्ट्र. जिथं मराठी माय बोलली जाते आणि मराठी डौलात उभी राहते, की तिथली संस्कृती चैत्रामध्ये चालू होते जेव्हा निसर्गामध्ये पण नवीन पालवी फुटली जाते. मग त्याच्यात मराठी माणूस हा सदैव उच्च स्तरावर आहे. आज तुम्ही बघायला गेला बाहेर देशात पण जे काही नवीन आविष्कार होतात किंवा काही होतात किंवा आपल्या इथं पण, त्यात पहिला माणूस असतो तो मराठी माणूस असतो. विमान उडवणारा मराठी माणूस, संशोधन करणारा मराठी माणूस, गणितात शून्याची निर्मिती करणारा मराठी माणूस. म्हणजे मराठी माणूस हा सगळ्यात उच्चस्तरीय आहे. फक्त काय झालं आत्ताच्या काळामध्ये जर बघायला गेलो, मराठी जपणं, हिंदुत्व जपणं या ह्याच्यात माणसाने स्वतःचं कुठेतरी एक बोलतात ना, साप जशी काट टाकतो तशी आपली मराठी माणसं काट टाकत गेले. पण त्यावेळेस सन्माननीय हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यानंतर राजसाहेब ठाकरे, ज्यांनी तो एक जोर धरला, जी ताकद धरली आणि त्याच्यानंतर परत मराठी माणसाला उभं केलं, तेव्हा त्यांची आत्मसात म्हणजे त्यांचा आत्मा जागा केला की तुम्ही काय आहेत आणि तुम्ही काय करू शकता हे उभं केलं. मराठी माणूस तर सदैव
उच्च स्तराला. खरं तर आमचा प्रश्न तुम्हाला दुसरा असेल की मुंबई आणि मराठी माणूस याची ओळख त्या ठिकाणी तुम्ही जर सांगितली की ही थोडी धारणा चुकीची आहे. कारण महाराष्ट्र हा सगळ्यांचा मराठी माणसाला उच्च स्तरावरती आहे. खरं तर मुंबईमध्ये मराठी माणूस सेफ आहे का किंवा त्याला सुरक्षित आहे असं वाटतंय का? आहे ना. त्याच्यासाठी तर आम्हीच आहे. आणि असं नाही बोलू शकत की मराठी माणूस तिथं सुरक्षित नाही. मराठी माणसामुळे इतर लोक सुरक्षित आहेत. आज तुम्ही इतर जिल्ह्यांमध्ये जा, राज्यांमध्ये जा, तिथे एखादी स्त्री बाहेर पडू शकत नाही. संध्याकाळचे 7 वाजले 8 वाजले की सगळ्या स्त्रिया घरात असतात. पण तेच माझ्या मराठी माणसाच्या इथं म्हणजे माझ्या महाराष्ट्रात भले तुम्ही रात्री 12 वाजता कामावरून या, नाहीतर सकाळी पहाटे 4 वाजता या, माई किंवा आपली स्त्री ही डौलाने बाहेर येते आणि एकदम नाक वर करून येते. का? कारण की तिला माहिती असतो हा जो इथं आहे तो प्रत्येक जण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. लावणारी चंद्रकोर ही महाराजांनी दिलेली देण आहे. त्याच्यामुळं मराठी माणूस हा महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या जगात सेफ आहे. आणि ह्या मराठी माणसामुळं पूर्ण महाराष्ट्रात इतर येणारे परप्रांतीय हे सेफ. खरं तर जे आपण आताच परप्रांतीयांचा उल्लेख केला, आम्ही बघतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही अतिशय आक्रमक त्या ठिकाणी तिथले जे नोकरदार वर्ग असतील, तिथे राहणारे मराठी माणूस असतील, यांच्या भोवतीला आक्रमक असतो की एखादी घटना घडली आणि तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी पोचला नाही असं होऊच शकत नाही. बरोबर. पण ज्यावेळेस आम्ही बघत असतो तर मुंबईत मराठी माणूस असेल किंवा बाहेरचे लोक भरपूर दिसतात आम्हाला तिथं आल्यानंतर, पण मराठी माणसाला नोकरीची संधी आहे का असं वाटतंय? भरपूर संधी आहे. जर तुम्ही बघाल तर सगळ्यात पहिला मोर्चा घेतलेला आहे तो मनसेवाल्यांनी, की सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय अमित साहेब ठाकरेंनी ज्यावेळेस रेल्वे भरती आलेली, ती रेल्वे भरतीमध्ये काही अशा त्रुटी निर्माण केलेल्या की त्यात मराठी माणसाचा कुठेतरी मान खाली घेत होते. त्यावेळेस मोर्चे घेतले आणि तिथं मराठी माणूस तिथं उभा केला. आज लाखोनी नाही तर करोडोनी अशा नोकऱ्या आहेत आणि एवढ्या संध्या आहेत की तिथं आपल्याला पोचता येत नाही. त्याच्यासाठीच आता आम्ही एक नवीन अकॅडमी चालू करतोय. ती एकता ग्रुपच्या नावाने असणार आहे. तिथं तुमच्याच गावातले आहेत अतुल सर, परत माझे छोटे बंधू आहेत शुभम पाटील आणि योगेश सर, असे आम्ही 3-4 मिळून एक अकॅडमी चालू करतोय की त्या ह्याच्यात तुम्हाला पूर्ण इंडियामध्ये, पूर्ण महाराष्ट्रात तर आहेच, पण पूर्ण इंडियामध्ये तुमचे गव्हर्नमेंट जॉब येऊ द्या, तुमचे साधे जॉब येऊ द्या, म्हणजे तुम्ही 10वी पास असू द्या, नापास असू द्या, 8वी पासून तुमच्या ग्रॅज्युएशन पर्यंतचे सगळे गव्हर्नमेंट जॉब पासून पोलीस भरतीपासून सगळ्याची ते आपण उभं करणार आहे. कारण की काय होतं, बऱ्याच ठिकाणी आज मी पंढरपूर फिरलोय, सगळं फिरलोय, बरेच ठिकाणी असं झालंय की माणसांना माहिती नाही, शिक्षण आहे सर्व आहे पण त्यांना गायडन्स नाही. त्यांना ते माहिती नाही की मला तिथं कसं पोचायचंय. आता मी म्हणजे आज माझा जिथं वाढदिवस साजरा केला, आमचे परम मित्र आहेत अतुल सर, त्यांचे बंधू डॉक्टर आहेत, म्हणजे प्राण्यांचे डॉक्टर आहेत, पण तिथं ते कसं तेवढ्याच एरियात. बरोबर. म्हणजे काय बोललं जातं, एक आपण मराठीत बोलतो ना, कुंपणात राहिलं कीच जग असतं, तर ते तसं नाही, कुंपणाच्या बाहेर जग आहे. बरोबर. म्हणजे मुलांना त्याचा गायडन्स दिला जाईल. बरोबर. आज आपला मराठी वर्ग, मी तर सगळ्यांना सांगतो की तुम्ही जॉब करण्यापेक्षा काहीतरी व्यवसाय चालू करा. मी स्वतः येईन तिथं. बरोबर. का? कारण की आज बाहेरून एखादा भैया येईल, तो येईल, त्याची पाणीपुरी खायला जाल, पण मराठी माणसाच्या इथं जाणार नाही. एखाद्या मारवाड्याच्या इथं तुम्ही चाय प्यायला जाल, पण आपल्या मराठी माणसाच्या इथं हे घ्यायला जाणार नाही. त्यात आपल्या मराठी माणसाची पण चुकी आहे. मी असं नाही बोलत त्यांची चुकी नाही, बरोबर, मराठी माणसाची पण चुकी आहे, ती पण सांगतो. जर आता मी इथं किराणामालाचं दुकान टाकलं तर तो बाजूला चहाचं टपरीचं दुकान नाही टाकणार किंवा इकडे दुधाची डेअरी नाही टाकणार, तो पण बाजूला किराणा मालाचं टाकणार. बरोबर. तिथंच जर त्यांनी बाजूला इकडे चहाची टपरी टाक, इकडे दुधाची डेअरी टाक, दोघांकडून ह्याच्याकडून दूध घे, ह्याच्याकडून साखर घे, तुझा चहा चालव. बरोबर. ह्याच्यासोबत ह्याचा पण बिझनेस चालतोय ना. काय यांना तू अरे बाबा त्याच्याकडे तांदूळ किती नाही रे, 60 रुपयाने, माझ्याकडे 40 रुपयाने, ह्यात आपला मराठी माणूस खाली जातो. बरोबर. आपल्याला जे शब्द बोलले जातात की मराठी माणूस खेकडा आहे, तो खेकडा नाही, तर त्यांनी दही अंडी हा खेळ खेळणारा माणूस आहे. कारण की आमच्यासारखी माणसं आहेत ती बेसला म्हणजे खाली बसलेली आहेत भक्कम. तुम्ही आमच्या खांद्यावर उभे राहा, वरती जा, आणि डौलानी जे 7 थर 8 थर 9 थर लागतात, तेव्हा जो वरती काना असतो छोटासा, बरोबर, तो जर डावलात उभा असतो ना,
तसा माझा मराठी माणूस तिथं वर बघायचा आहे मला, की माझ्या मराठी माणसाचा जो काही बिझनेस असेल किंवा कुठल्या कामात असेल डावलत उभा राहिलेला आहे, मी केलंय, बरोबर. माझा मराठी माणूस आहे, हा माझा मराठी माणूस आहे. आपण काय केलंय, प्रत्येकाच्या नजरेत एक आलेलं आहे की मराठी माणूस करू शकत नाही, मराठी माणसाने कामच केली पाहिजेत. कामं करा पण त्याच्यासोबत जोडधंदा पण करा. बरोबर. खर तर आम्ही सतत न्यूज चॅनल असेल, सोशल मीडिया असेल, यावरती पाहत असतो की मराठी माणूस आणि परप्रांतीय ह्याचा एक संघर्ष मुंबईत खूप मोठा आम्हाला पाहायला मिळतो. बरोबर. खर तर आज तुम्ही मुंबईचे स्थानिक आहात, मुंबईमध्ये सगळी परिस्थिती अगदी जवळून पाहत असता आणि मनसे म्हणले की खळखट्या खा आवाज आलाच. बरोबर. परप्रांत्यांनी काय चूक केली किंवा काय जरी आगाऊ मस्ती केली, मग ते ग्राहकांबरोबर असू दे किंवा इतर कोणत्याही कोणाही. नागरिकांबरोबर, मनसे तिथं आली म्हटलं की परप्रांतीचं काही खरं नाही. हे आम्ही जवळून बघितलंय. परंतु ही लढाई कितपत योग्य वाटते? ती योग्य का बोलली जाते त्याचं पण सांगतो. आज माझा मराठी माणूस जर 100 रुपयात कुठली गोष्ट विकतोय, कारण की त्याला सगळं खर्च येतो, तिथंच एखादा परप्रांतीय येतो आणि तीच वस्तू ते 60 रुपयाला विकतो, 40 रुपयाचा घाटा होतो. बरोबर. पण तो काय करतो, ती वस्तू खराब क्वालिटीची असते त्याच्यामुळे तो कमी ह्याच्यात विकतो. पण त्याच्यात काय होतं, माझ्या मराठी माणसाचा रोजगार कमी होतो. आज तुमच्याकडं आमदार आहेत, खासदार आहेत, मुख्यमंत्री पण आहेत, बरोबर. तुमच्याकडे पण सगळे आहे ना, तुमच्याकडे ग्रामपंचायत आहे, नगरपालिका आहे, सगळ्या गोष्टी आहेत. येस. अरे मग तुम्ही त्यांना प्रेशराईज करा ना, त्याच वस्तू तुमच्या इकडे विका ना. आज आमचा मराठी माणूस तुमच्या इथं आलाय का? नाही. माझा मराठी माणूस माझ्याच गावात आहे ना, माझ्याच मुंबईमध्ये आहे, मग त्याचं तुम्ही ताटातलं का खायला येता? येस. आज माझा माणूस तुमच्या इथे येत नाही, तुम्ही आलायत, मग माझ्या मराठी माणसाच्या अगेन्स्ट बोलताना तुम्ही विचार केला पाहिजे, कारण की तुम्ही लांबून आलेला आहे. तुम्ही तुमच्या आमदाराला बोला, तुम्ही तुमच्या खासदाराला बोला. जर महाराष्ट्रातला मराठी माणसाकडे एवढा पैसा आहे, मराठी माणूस एवढा कष्ट करतोय, मराठी माणूस एवढं रात्रंदिवस एक करून तो काम करतोय, मग तुम्ही पण आमदार आमचा इथे करून द्या. तुमच्या इकडे कंपन्या बोलवा, तुमच्या इथे करा. आजकाल बोलतात भैया गया तो साला सुबह दूध कोई नहीं देगा, चालत जाईल झकत. सकाळी मराठी माणूस उठल, चालत जाईल, दूध आणेल का? त्याचे पाय नाहीत, पाव भेटणार नाहीत, भाकरी खाईल. आज आम्ही आगरी आहेत, सकाळी भाकरी आणि जवळ भेटला नाही तर आमचं जेवण होत नाही. बरोबर. येऊ परत जुन्या पद्धतीवर. आज जसा गॅस बंद झाला, बरोबर, आलात ना चुलीवर, परत जुने दिवस चालू करू. मग जर तुम्ही आमच्या प्रांतात येताय, आमच्या राज्यात येताय, माझ्या मराठी माणसाच्या ताटातलं खाताय, ते मी ऐकून घेणार आहे का? मी सहन करणार आहे का? मग माझा मराठी माणूस कुठं जाईल? बरोबर. आज तो पण एखादा पंढरपूरचा राहणार आहे का कोल्हापूरचा राहणार आहे, तो त्याचं घर सोडून, त्याचे आई वडील सोडून तो तिथं मुंबईत येऊन काम करतोय. भले साखर कारखाने आहेत सगळे, आम्ही उद्योग क्षेत्रामध्ये, माझा मुंबई, माझी महाराष्ट्र वरच्या लेवलला आहे, पण कुठेतरी काहीतरी एक क्लास बनला गेलेला आहे, बरोबर. शिक्षण बनलेलं आहे, की त्यानुसार आज पुण्यात IT पार्क आहेत, Yes. मग इकडची पोरं तिकडे जातात. पण माझा मराठी माणूस महाराष्ट्रातच फिरतोय ना, येस येस येस. ना का UP बिहारला जाऊन करतोय. मग तुम्ही येताय आणि आमच्यावर माज दाखवाल, तो माज उतरवायलाच लागणार. आणि तोच त्यासाठी प्रश्न विचारला की जिथं मराठी माणसं अन्याय झालाय आणि तिथं मनसे पोचत नाही असं होऊच शकत नाही. आणि पोचणारच. खरं तर हे आम्ही बघतच आलोय आणि त्याच मुद्द्यावरती महाराष्ट्राचं जसं तुम्ही सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे असतील, खरं तर त्यांच्यासोबत काम करणारे उद्धवसाहेब ठाकरे असतील आणि राजसाहेब ठाकरे असतील, या दोघं त्या ठिकाणी एकत्र आले आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला असू द्या, राजकारण साईडला ठेवून कुठेतरी एक आनंदाचा क्षण त्या ठिकाणी तयार झाला. आणि आज तुम्ही त्या संघटनेत काम करताय, जवळून दोघाला एकत्र बघताय. खरं तर याचा फायदा किंवा याचा पद्धत कामाची तुम्ही कशी ठेवली आता? ह्याच्याने एक बोलता येईल ना, मोठ्या भावाने छोट्या भावाला बळ दिलेलं आहे. म्हणजे एक ताकद जी भेटते ना, म्हणजे पहिलं काय व्हायचं की एखाद्या ठिकाणी मी गेलो की त्यावेळेस माझ्यासोबतचे जे काही माझे भावंड होते ते असायचे. बरोबर. पण त्याच खांद्याला खांदा लावून आता उद्धव बाळासाहेबांची जी शिवसेना आहे त्यांच्यातले अजून 10 जण येतात. बरोबर. मग त्याच्यामुळे जी ताकद दिसते मराठी माणसाची अजून जोरात दिसते. आणि कसं झालेलं आहे की एकीकडे संयम आहे आणि एकीकडे उद्रेक आहे. बरोबर. म्हणजे सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकदम संयमाने बोलतात, पण तिथंच आमचे राजसाहेब जेव्हा येतात तो अंगार येतो,
आणि तो अंगार आला की प्रत्येक मराठी माणूस तडफडून जागा होतो. मग त्या दोघांचा जो एक मिलाप आहे, त्याच्याने जी काम करण्याची ताकद भेटते, ते शब्दात तर मांडू शकत नाही. ते तुम्हाला इंस्टाग्राम आणि तिकडे दिसत असतं. हो. खरं तर सतीश सर, आम्ही ज्यावेळेस तुमचं इंस्टाग्राम पेज बघत असतो आणि आज तुम्ही मनसेच्या वाहतूक सेनेच्या उपाध्यक्ष पदावरती आहात. बरोबर. खरं तर मनसेचा म्हणजे जसं आम्ही मीडियामध्ये पाहत असतो, मनसेचा तालुका अध्यक्ष जरी असला तर त्याच्याकडे बघण्याची एक नजर, दृष्टी एक वेगळीच असते, की बरोबर. हा माणूस सहजासहजी साधा नाही. नाही. हा जर वाट्याला आला तर काय कार्यक्रम लावल्याशी सोडत नाही, अशी ओळख त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. बरोबर. खरं तर आज वाहतूक सेना तुम्ही बघताय, वाहतूक सेनेच्या मार्फत तुम्ही काम करताय, परंतु एक ड्रायव्हर संघटना काय आम्ही अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या पंढरपूरमध्येच एक खूप मोठा किस्सा झाला आणि ड्रायव्हरवरती एक अन्याय झाला आणि त्याच्यावरती प्रशासनाने 2-3 पोलीस निलंबित सुद्धा केले. हो. खरं तर हे असताना आज तुम्ही वाहतूक सेनेचं काम करताय, एक ड्रायव्हरांसाठी किंवा तिथलं तुमच्या पदाधिकारी म्हणून तुम्ही काम करताय, काय संदेश असणार? संदेश एवढाच आहे, मनाला हळहळ होते, त्रास पण होतो. कारण की आम्ही ज्या पद्धतीत बघतो, की म्हणजे एक त्यांचं बघायला गेल्यानंतर ड्रायव्हरांचा पहिलं उपकार मानले पाहिजेत. कारण की त्यांनी जर गाडी चालवली नाही, बरोबर. आज ते ह्या राज्यातून त्या राज्यात गेले नाही, ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेले नाही, तर आपली पूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होईल. येस. त्यांच्यामुळं आज प्रत्येक माणसाच्या ताटात जेवण जातं. येस. तुम्ही बोलाल कसं? तर आज ड्रायव्हरांनी जर तुमच्या इकडे ऊस पिकतोय, तर ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर हा जर ट्रॅक्टर घेऊन कारखान्यात गेला नाही, तर साखर बनणार नाही, येस. गूळ बनणार नाही, मळी बनणार नाही. तिकडच्या शेतीतलं सामान घेऊन तो जर मुंबईत गेला नाही, तर ती भाजी बाकीच्यांना खायला भेटणार नाही. म्हणजे जर तो ड्रायव्हर नाही, तर ती इकडच्या आणि इकडचा जो दुवा आहे, त्याच्या मधला दुवा म्हणजे ड्रायव्हर. हा जर नाही, तर कोण नाही. म्हणून त्यांचा उपकार मानू तेवढं कमी आहे. बरोबर. कारण की 7-7, 8-8 दिवस ते घरात नसतात, त्या गाडीतच झोपतात, गाडीतच खातात. तर माझी राज्य सरकारला एक खरोखर विनंती आहे, की असे काहीतरी जागा बनवा. कारण की जर तुम्ही बाहेर देशात फिरायला गेलात, तर प्रत्येक एक 100 किलोमीटर नंतर, 150 किलोमीटर नंतर अशा जागा बनवलेल्या आहेत, की जिथं ते ड्रायव्हर शांत झोप घेतील, तिथं अंघोळ करतील, 2 टाइम जेवण करतील आणि त्यांचा एक टायमिंग पिरियड बनवलेला आहे, की तेवढ्या टायमिंगलाच त्यांना गाडी चालवायला लागते. येस. येस. तसं महाराष्ट्र सरकारने पण त्यांच्यावर एक कुठंतरी हे करून ड्रायव्हर लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. याची तर कळकळ आहे मला. बघू, आमचे प्रयत्न चालू आहेत. एकता ग्रुपच्या थ्रू पण चालू आहेत. परत आपल्या मनसेच्या थ्रू चालू आहेत. जेवढं होईल तेवढं लवकर त्यांना आपण लवकरच हे करू. खरं तर ड्रायव्हर विषय असेल किंवा महाराष्ट्रातल्या तुम्ही जसं सांगितलं की एकदम करेक्ट गोष्ट आहे की ड्रायव्हर असेल तर पण त्यांच्या आज प्रशासन असेल किंवा आरटीओ असेल, एक मनमानी कारभार करताना पाहायला मिळते आणि त्याच्यावर ते मनसेची करडी नजर काय काय असणार? करडी नजर तर आमची प्रत्येक वेळेस असते. पहिल्या तर आम्ही ज्या वेळेस फोटोमध्ये मोबाईल काढायचे, बरोबर. ते आम्ही बंद केलं. Yes. मशिनरी आणायला लावले. आरटीओने नवीन नवीन कायदे आणलेले, ते रद्द केले आम्ही. बरेचसे कायदे, आता जेवढे बोलू तेवढे कमी आहेत, पण ते कायदे रद्द केले. आम्ही आंदोलनं केली, त्यावेळेस ते बंद झाले. आज रस्त्यात गाड्या डायरेक्ट आडव्या मारतात. ड्रायव्हर पण वैतागलेला असतो. बरोबर. आम्ही त्या वेळेस सांगितलेलं, तुम्हाला जिथं चुकीचं वाटेल व्हिडिओ बनवा, आम्हाला पाठवा, आम्ही येऊन तिथं न्याय मिळवू. आम्ही पण, पोलीस पण आपले मराठी आहेत, ते पण वैतागलेले असतात दिवसभर रस्त्यात उभे राहून. ड्रायव्हर पण वैतागलेला असतो. पण ह्या दोघांच्या वैतागण्याच्या ह्याच्यात त्यांच्यात जी हे होते, तर आमचं एकच मन हे की गृहमंत्री पण खातं आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे, की आमचं एकच म्हणणं आहे, साहेब पोलिसांना पण तो कायदा दिलेला आहे, तसं ड्रायव्हरांना पण ताकद द्या. बरोबर. आज ते पण रात्रंदिवस ड्रायव्हिंग करतायत, रात्रंदिवस कामं करतायत. जे कायदे तुम्ही काढता त्याची अंमलबजावणी ड्रायव्हर म्हणजे पोलिसांना आणि आरटीओला करायला लागते. मग ती चुकीची ते तुम्ही हे काढता. त्याच ठिकाणी तुम्ही सगळे व्यवस्थित जर केलं, सगळ्यांना एका घेऱ्यात घेतलं, तर ते बरोबर होईल. आता अधिवेशनात एक विषय झाला, मोठ्या मोठ्या गाड्यांची लिमिट हे 60 किलोमीटरच्या ह्याच्यावर ठेवा. अरे तुम्ही कधी गाडी तरी चालवलीत का? कधी त्या गाडीच्या केबिनमध्ये बसले का? किती हीट लागते, काय होते? तुम्ही 60च्या घेर म्हणजे 60च्या स्पीडने कुठली गाडी तुमची लोडची गाडी घाटात चढणार आहे? म्हणजे जर तुम्ही आज म्हणजे एक बोललं जातं ना,
ज्याला खायची लायकी नसते, सॉरी माफी असावी, ज्याला खायची माहिती नसते तो बोलतो की ती वस्तू महत्वाची आहे. बरोबर. तुम्ही कधी अमिताभ बच्चनला बाईक चालवताना बघितली? तो रोल्स रॉयल्स मध्ये फिरतो, सांगतो ज्युपिटर घेऊन फिर. ते कोणते तीन हिरो आहेत, अजय देवगण, ते कोण आहेत ते सांगतात चुबा केसरी भोसडीच्या कधी तुम्ही तरी खाल्ले हो का? अक्षय कुमार सकाळी 3ला उठतो आणि कामाला लागतो आणि तो सांगतो ते तंबाखू बिंबाखू खा. म्हणजे हे असं आपल्या महाराष्ट्र सरकारचं पण चाललंय. बरोबर. हे थांबलं तुम्ही पाहिजे. गाड्यातून उतरत नाहीत, तुमच्या पुढं मागं कॉनबॉय असतो, बरोबर. तुमच्या पुढं मागं कंटिन्यू गाड्या असतात की तुमच्या गाड्या 110-120 स्पीडने जातात. जेव्हा लोड गाडी घाटात चढत असते आणि जेव्हा पिकअप सुटतो त्याच्यानंतर जो होणारा त्रास आहे, कारण की बाजूने एखादी कार जात असेल, हे मादरचोत ते भडव्या, याशिवाय त्या ड्रायव्हरला शिवाय देत नाही. पण त्याचं दुखणं कोण बघतं का? तुम्ही फक्त अधिवेशनात कायदे काढत राहता, पण तो कायदा बरोबर लागू होतो का? त्याच्यात तुम्ही बसलात का? घ्या एखादं डंपर, चला लांब नाही, डंपर घ्या, भरा त्याच्यात ते 10 टन 8 टन, चढवा 60च्या स्पीडने गाडी, नाही चढणार. बरोबर. स्पेशल गिअर टाक, टॉप गिअर टाक, त्याच्यानंतर तो गिअर पकडणार आणि पिकअप सुटला की ती गाडी आहे तशीच पाठी जाणार. बरोबर. म्हणजे कायदे कोण? मी ह्याच्यात नाही पोलिसांना दोषी मानत, ना आरटीओला मानत, ना ड्रायव्हरना मानत. जो कायदा काढतो, माझं एकच मत आहे, जसं मी ग्राउंड लेवलला जातो, कानात आणि डोळ्यात 4 बोटांचं अंतर आहे. जेव्हा ऐकू बघू तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू. बरोबर. तसं तुम्ही उतरा, त्या गाडीत बसा आणि मग ते बोला की हा कायदा खरोखर लागू व्हायला पाहिजे. बरोबर. उचलली जीभ लावली टाळायला नाही होत. बरोबर. तिथं आपला मराठी माणूसच शिव्या खातोय. बरोबर. आपण विचार करा. नक्कीच. खरं तर मुंबईत आणि मराठी माणूस आज जशी तुम्ही ड्रायव्हरची एक व्यथा मांडली, कायद्याविषयी तरतूद करून त्यात कुठेतरी बदल केले पाहिजे असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं. खरं तर मुंबई मराठी माणूस त्या ठिकाणी ज्यावेळेस मजबूतीकरण असतं की मराठी माणूस तिथं परफेक्ट बसला पाहिजे, यासाठी काय करावं असं वाटतंय तुम्हाला? पहिल्यांदा म्हणजे आपले विचार बदलले पाहिजेत. विचारसरणी जोपर्यंत आपण बदलत नाही की इथं मी करूच शकत नाही किंवा इथं माझा मराठी माणूस करू शकत नाही, हे पहिले विचार बदलले पाहिजेत. म्हणजे मी जेव्हा तुमचा दुसरा का पहिला प्रश्न चालू होता तेव्हा बोललो की आम्ही खेकडे नाहीत, आम्ही दही अंडी मधले खेळ आहे, की आमच्या खांद्या उभे राहून आमची 8 थर आम्ही लावायची ताकद ठेवतो. तसा तिथं तो विचार केला पाहिजे की माझा मराठी माणूस हा करूच शकतो, माझा मराठी माणूस बिझनेस करूच शकतो, माझा मराठी माणूस इथं गव्हर्नमेंट जॉब करूच शकतो. तर त्यावेळेस मराठी माणूस आणि महाराष्ट्र परत मजबूत होईल. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकायला चालू केले त्यावेळेस ते हे नव्हते बोलले की मी करू शकेल का नाही करणार, मी करून दाखवेन आणि करणारच. ज्या वेळेस तुमच्या शब्दामध्ये च लागायला चालू होतो त्यावेळेस तुम्ही आणि तुमच्या सोबतचा मराठी माणूस हा खंबीरपणे उभा राहतोच राहतो. खरं तर सर, तुमच्यासाठी हा शेवटचा प्रश्न असणार आणि अतिशय महत्वाचा प्रश्न असणार आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मुंबईकडे मराठी माणूस काम करण्यासाठी जातो, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की एका जिल्ह्यातून मुंबईकडे तो काम करण्यासाठी जातो. खरं तर हे असताना आज आपण बघतो की परप्रांतीय हा पैसे घेऊन आलेला असतो व्यवसाय करण्यासाठी आणि आपला मराठी माणूस त्या ठिकाणी सामान्य पद्धतीनं काम करण्यासाठी तिथे गेलेला असतो. कुठंतरी अर्थव्यवस्था त्याची मजबूत नसते आणि परप्रांतीय त्याच्यावरती कुठेतरी अन्याय करताना किंवा शिवीगाळ करताना, कधी कधी आम्ही मारताना सुद्धा बघितलेला आहे. खरं तर ही सगळी गोष्ट परप्रांतीय खरंच अन्याय करतोय का? मराठी माणूस याला कुठेतरी दाबला गेला जातोय का? आणि खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असणारी भूमिका, या सगळ्या प्रश्नाचं एकत्रित उत्तर काय असणार? एकत्रित उत्तर चुकीची विचारसरणी, चुकीचा विचार आणि आपली असलेली लाचारी हे ज्यावेळेस आपण दुसऱ्याला दाखवतो त्यावेळेस तो आपल्यावर हावी होतो. म्हणजे ज्यावेळेस आपण लहान असतो, लहानपणी आपल्याला काय सांगितलं जातं, अरे तिकडे जाऊ नको तिथे भूत आहे, बरोबर? मग तिथंच जर सांगितलं तू जा बघ तिथं काय नाही, फक्त अंधार आहे, तिथं लाईट लाव, उजेड होईल, तू 2 पावलं अजून पुढे चालशील. हाच जर विचार आपल्या मराठी माणसाने केला, तो हा पैसे घेऊन आला म्हणजे तुम्ही काय पैसे नाहीत का? बरोबर. त्याने पण त्याचं काहीतरी उलाढाल केली, व्याजावर पैसे काढले, काहीतरी काही ना काही कांड केला आणि मग पैसा उभा केला, तेव्हा तो दुसऱ्या राज्यात आला. मग माझा मराठी माणसाकडे नाही का? माझ्या मराठी माणसाकडे पण आहेत ना.
ने तिथं पैसे, कर छोटासा व्यवसाय, मी उभा आहे. माझा प्रत्येक मराठी माणूस तिथं उभा आहे. जर आपली लाचारी दुसऱ्याला दाखवली, जर आपला कमीपणा दुसऱ्याला दाखवला, तर तो हवी होणारच. मग तो हवी न होता तू माझ्या येत आहेस, मी तुला कामाला, मी तू काम करीन ना तेव्हा तू कमवशील. बरोबर. मग त्या पद्धतीत राहा. मी असं नाही बोलत की त्यांनी जर आपल्याला 2 खास दिलेत तर अरे रावी करा, पण आपली इज्जत पण बाळगा. बरोबर. आपली लायकी दाखवा, ना की आपली लाचारी दाखवा. कारण की ह्या 2 शब्दामध्येच पूर्ण जीवन आहे, लायकी आणि लाचारी. जेव्हा लायकी दाखवाल तेव्हा भले भले सलाम ठोकतील, लाचारी दाखवाल तेव्हा भले भले शिव्या देतील. बरोबर. मग आपल्याला काय बघायचं आणि काय दाखवायचं हे आपल्या हातात आहे. नक्कीच हे होते आपल्यासोबत सतीशदादा पाटील. खरं तर दादाकडून आपण अनेक गोष्टी मुंबईतल्या जाणून घेतल्या. आजपर्यंत आपण ग्रामीण भागातलं राजकारण कसं असतं किंवा ग्रामीण भागात राजकारणाची पद्धत कशी असते याविषयी सगळी माहिती बघितली. परंतु आम्ही ज्यावेळेस मुंबईच्या स्थानिक लोकांना ज्यावेळेस दादा आम्ही असंच 1-2 दिवस आले की विचारतो घेतली मुंबईची मराठी माणसं कशी आहेत. परंतु आज तुम्ही तिथं राहताय, तिथं जे काही कोण अन्याय करते त्याच्या छाताडा उभा राहून तुम्ही काम करत असता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक वेगळंच राजकारण त्या ठिकाणी आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने आज आपल्यासोबत सतीशदादा पाटील होते. खरं तर त्यांनी सगळी मराठी माणूस आणि मुंबई याविषयी माहिती सांगितली. त्यांचं वाहतूक सेनेमध्ये एक मोठं काम त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते ते सुद्धा बघितलं. आणि त्यांचं त्यावेळी इन्स्टावरती एक सतीश पाटील नावाचं एक मोठं पेज आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपण जाऊन बघू शकता की लाखो फॉलोअर्स त्या ठिकाणी त्यांना आज त्यांच्या सोबत एक परिवार त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे. आणि त्यांचं कामाची पद्धत किंवा तिथं एखाद्या टोल नाक्यावरती एखाद्या ड्रायव्हरशी होणारा अन्याय किंवा कोण असेल का कार्यकर्ते त्याच्यावर होणारा अन्याय त्याविषयी कशी आक्रमक भूमिका असते. त्यामुळे आज दादाला आपल्याला मुलाखत घेण्याचा योग आला. दादाने आपल्याला एक 10-15 मिनिटं वेळ दिला आणि त्यांच्या मनातल्या भावना सांगितल्या. मराठी माणूस किंवा मुंबई याविषयी थोडक्यात आपल्याला मनोगत व्यक्त केलं आणि आपल्याला प्रभात न्यूजला वेळ दिला. दादा खरं तर तुमचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. तुम्ही आज आम्हाला वेळ दिला. नक्कीच आम्ही पुढच्या प्रवासात तुमची साथ देऊ. तुम्ही कधी आम्हाला म्हणजे जर आम्हाला सांगितलं की मीडिया म्हणून आमच्या सोबत तुमची एकता संघटना तुम्ही चांगली काम करताय, अकॅडमीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करताय, आम्ही सुद्धा तुमच्या प्रभात न्यूज या परिवाराच्या माध्यमातून तुमच्या सोबत असणार आहे. खरं तर आज तुम्ही आला आणि मोलाचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचा आभार आहे. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.